भारतामध्ये अतिशय महत्त्वाची समजली जाणारी चार्टर्ड अकाउंट ही परीक्षा जी आहे संपूर्ण भारतात यामध्ये यावर्षी 90,000 विद्यार्थी जे आहेत ते सहभागी झाले होते. त्यामध्ये जर पासआउटचा आपण पर्सेंटेज बघितलं तर ते जवळपास 20 ते 22% इतकंच असतं. मात्र संपूर्ण भारतामध्ये अतिशय महत्त्वाचं जे आर्थिक उलगडा असतो त्यामध्ये सीएची जी परीक्षा ही अतिशय महत्त्वाची समजली जाते आणि यामध्ये संपूर्ण भारतात या सीएच्या फाउंडेशन परीक्षेमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे. साक्षी जैन या विद्यार्थिनीचं नाव आहे. अतिशय हुशार अशी ही विद्यार्थिनी आहे. संपूर्ण भारतात तिने पहिला क्रमांक जे आहे या सीएच्या एक्झाम मध्ये पटकावला आहे आणि भारतातली जवळपास पहिल्या ते दुसऱ्या नंबरची सर्वात कठीण परीक्षा म्हणून समजली जाणारी ही सीएची परीक्षा आहे. साक्षी, काय सांगशील, कशी तयारी केली होती? पहिली आली आहे भारतात, एवढं कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये तू पहिला क्रमांक काढला, काय नेमकी तुझी भावना? कॉम्पिटिशन तर खूप होतं सर. मी पाचोऱ्यातून आलेली आहे नाशिकमध्ये. खूप नवी सिटी होती माझ्यासाठी आणि इथं मला ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागला. पण मला इथं खूप सपोर्ट भेटलं. माझ्या क्लासेसवाले, माझ्या फॅमिलीवाले, श्री जैन ओसवाल बोर्डिंगच्या हॉस्टेलमध्ये मी राहते. तिथे सर्व फॅसिलिटीज अवेलेबल होती. मला एज्युकेशन चांगल्यापणे भेटालं. हॉस्टेलमध्ये मला सर्व फॅसिलिटीज होती. मला 24/7 AC लायब्ररी होती. आम्हाला खाण्यासाठी चांगलं जेवण भेटायचं. त्यानंतर आम्हाला रात्री पण चाय, कॉफी, सर्व नाश्ता वगैरे सर्व अवेलेबल होतं. श्री शशिकांतजी पारख सर त्यांनी आम्हाला खूप चांगलं गायडन्स दिलं आहे. मग मी इम्पॅक्ट कॉमर्स अकॅडमीमध्ये होती इथं आणि ते टीचर्स ते आमच्यासाठी टीचर्सपेक्षा जास्त मेंटर म्हणून होते. त्यांनी पण आम्हाला खूप 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 जास्त सपोर्ट केला आहे. माझे पेरेंट्स, माझी पूर्ण फॅमिली, माझे आजी आजोबा, माझे मोठे मम्मी, मोठे पप्पा, माझी पूर्ण फॅमिली, त्यांनी पण मला कधीच कोणत्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही. आणि राहिली गोष्ट कॉम्पिटिशनची, तर ते मला पहिल्यापासून माहिती होतं की कॉम्पिटिशन खूप आहे आणि पासिंग पर्सेंटेज खूप कमी आहे. तर माहिती होतं की खूप मेहनत करावी लागेल आणि केली आणि मग फर्स्ट रँक आला. तर मग खूप चांगलं वाटतंय. अतिशय कठीण अशी ही परीक्षा आहे. खरं तर भारतातलं आर्थिक गणित सर्व जे आहे ते आपण सांभाळत असतो. यामध्येच कुठल्या प्रकारची प्रेरणा तू घेतली? कोणाची प्रेरणा तुला याच्यात कामात आली आहे? सर, मी म्हणजे मारवाडी फॅमिलीतून बिलॉंग करते. तर मला पहिल्यापासून फायनान्समध्ये इंटरेस्ट होता आणि मग मी रिसर्च केलं होतं की सीए काय असतं, कसं असतं. तर मग मला चांगलं वाटलं की ही डिग्री मला ते देऊ शकते जे मला करायचं आहे, ज्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. तर मग म्हणून मी हा कोर्स घेतला होता आणि तेवढंच. नक्कीच आपण जर बघितलं तर साक्षी जैन हिचे जे शिक्षक आहेत ते देखील आपल्या सोबत आहेत. पारख सर, काय सांगाल, कशा प्रकारची तयारी हिने केली, कशा प्रकारचा अभ्यास तुम्ही हिच्याकडून करून घेतला? अतिशय कठीण परीक्षा आहे, त्यात तिने पहिला क्रमांक संपूर्ण भारतात पटकावलाय, काय नेमकं? कसं आहे, नाशिक आता एक विद्येचं केंद्र बनत चाललेलं आहे. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना, जसं तिने सांगितलं की जैन बोर्डिंगमध्ये तिची जी अतिशय सुंदर अशी व्यवस्था झाली, पाचोऱ्यासारख्या ठिकाणावरनं इतक्या दुरून ती इथे आली आणि इथे तिला सर्व पद्धतीचं चांगलं मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे पूर्ण भारतामध्ये जिथे 90,217 विद्यार्थी ह्या परीक्षेला बसले होते त्याच्यामध्ये तिने पहिला क्रमांक मिळवला आहे. हा सर्व मुलींसाठी आणि ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायक असा प्रसंग आहे. नाशिकमधून तिने खरं तर तुमच्या क्लासेसमधून ही परीक्षा दिली आहे. नाशिककरांसाठी अतिशय अभिमानास्पद ही बाब आहे. नेमकं काय आणखी जे सीएची परीक्षा देतात, काय त्यांना आवाहन करायला? अच्छा, तिने इम्पॅक्टमध्ये सगळी तयारी केली होती. नाशिक जिल्हा कोचिंग क्लास संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून खरं म्हणजे नाशिकमध्ये एक आपण म्हणू शकतो की इतकं सुंदर कोचिंग या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना आता पूर्वी सीए करायचं म्हटलं की मुंबई आणि पुणे जावं लागायचं, पण आता दरवर्षी आपण बघतोय. काही दिवसापूर्वी फायनल आणि इंटरचा निकाल लागला सीएचा, त्याच्यामध्येही आपल्या नाशिकची विद्यार्थिनी पूर्ण भारतामध्ये 8वी आली आणि आत्ता तर हिने अतिशय रेकॉर्ड ब्रेक असा पहिला क्रमांक मिळवलेला आहे. सीएची परीक्षा सर्वात कठीण असते, जसं तुम्ही सांगितलं. फाउंडेशनचा निकाल हा 15 ते 20% असतो आणि त्याच्यामध्ये फक्त पासच नाही, पहिला क्रमांक तिने मिळवलेला आहे. नक्कीच संपूर्ण भारतामध्ये पहिला क्रमांक नाशिकमधून आल्याचा नाशिककर म्हणून अभिमान तर वाटतोच आहे. मात्र 90,000 विद्यार्थ्यांमधून खरं तर पहिला क्रमांक हिने पटकावला आहे, ज्यामध्ये 15 ते 20% 90,000मधून पासआउट पर्सेंटेज आहे. त्यामध्ये पहिला क्रमांक हा नाशिकच्या साक्षी जैन हिने पटकावला आहे. भारतासाठी आता पुढे तिचं काम कशा प्रकारचं असेल हे तर नक्कीच बघणं महत्त्वाचं असणार आहे.
वैभव घुगे, LS मराठी, नाशिक.